सूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पुरोगामी महाराष्ट्राचा पाया रचणारे या राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आपल्या सर्वांचेच नेते, आपल्या सर्वांचाच आधारस्तंभ, आपल्या सर्वांच्याच मनामध्ये रुजलेल्या आपल्या आणि मग त्या ठिकाणी ते अर्ज दाखल करण्यासाठी आले. अशा पद्धतीने इथं कधी प्रचार सभा घेण्याची वेळ येईल हे तुम्हा आम्हाला कधीच त्या ठिकाणी वाटलं नव्हतं. अजितदादांचं नाव घेतलं की आपल्या समोर फक्त या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून चेहरा समोर येत नाही, तर चेहरा समोर येतो त्या व्यक्तीचा ज्यांनी या मतदारसंघासाठी, या भूमीसाठी स्वप्न पाहिली. त्यातली अनेक स्वप्न त्यांनी साकार केली. अजितदादांचं नाव घेतल्यावर आपल्या सर्वांच्या समोर ते व्यक्तिमत्व येतं जे आपल्या आधारस्तंभ म्हणून चांगल्या वाईट सगळ्या दिवसांमध्ये आपल्या सोबत उभे राहिले. अजितदादांचं नाव घेतल्यावर आपल्या स्मरणात येतं ती एक बाब की आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना आदरणीय अजितदादांनी तयार केलं, संधी दिली एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची. अजितदादा हे केवळ व्यक्ती नाही, ते एक विचार होते आणि तो विचार पुढे नेण्यासाठी आज तुम्ही आम्ही सर्वच या ठिकाणी जमलेलो आहोत. दादा तुम्हा आम्हा सर्वांच्या कुटुंबातील एक व्यक्ती होती. कुटुंबासारखी जसं आपले आई वडील आपल्याला जोपासतात तसं आपल्या त्या नेत्यांनी आपल्याला जोपासलं. आपल्या चांगल्या वाईट सगळ्या दिवसांमध्ये आपली साथ दिली. आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी गावामध्ये विकास कामं केली, अनेक गावं त्यांनी घडवली आणि ती घडवत असताना दादांनी असंख्य स्वप्न या मतदारसंघासाठी बघितली असतील. खरं तर माझ्यासारखी एक छोटी कार्यकर्ता, जसं आपण आषाढी एकादशीच्या आधी वारकरी संप्रदायातील सर्व किंवा पांडुरंगरायाचे भक्त म्हणून आपण पायी दिंडी काढत असतो, आपण वारीला जात असतो आणि तिथं पांडुरंगरायाच्या चरणी आपण नतमस्तक होत असतो. तशा कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी विकासाची पंढरी कुठली तर ती बारामती. आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आज या बारामतीमध्ये येतात. आपला मतदारसंघ आपण कसा घडवावा तर तो बारामती सारखा म्हणजे अजितदादांच्या बारामती सारखा करावा असं स्वप्न हे आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी नेहमी पाहत आलो. या मतदारसंघामध्ये आदरणीय अजितदादांची एक परंपरा राहिली की अर्ज दाखल करायच्या वेळेला त्यांची सभा व्हायची आणि त्याच्यानंतर शेवटच्या प्रचाराच्या दिवशी त्यांची एक जाहीर सभा व्हायची. आणि ही परंपरा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाहत आलो, आम्ही ऐकत आलो. खऱ्या अर्थानं ती दादांची निवडणुकीच्या राजकारणातली एक पद्धत, पण त्याचबरोबर ती बारामतीकरांची साथ ही आदरणीय अजितदादांना मिळाली याचा उल्लेख मला आजच्या दिनी का करावा असं वाटतो की दादा कधी बारामतीमध्ये स्वतःच्या प्रचारासाठी थांबायचे नाही, तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी ते विधानसभेच्या निवडणुकीला वेळ द्यायचे. याचं कारण सबंध बारामतीकरांवर त्यांचा विश्वास होता की ते आदरणीय दादांना सर्वाधिक मताधिक्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतील. आज जरी या पार्श्वभूमीवर आपण या निवडणुकीला सामोरं जात असलो तरी दादांची अपूर्ण राहिलेली स्वप्न ही आपल्याला सुनेत्रा काकींच्या रूपाने त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. आणि म्हणून जसं आपण दादांना साथ द्यायचा तसं आम्ही सगळेजण, कारण आम्हाला सगळ्यांना मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून समजते की प्रचाराला यायची काही गरज नाहीये. आपण सगळ्यांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. आमच्या सारख्यांची सगळ्यांचीच आपली इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. कधी कधी काही निवडणुका बिनविरोध होत नसतात,
त्याला आपण नकारात्मक नाही तर सकारात्मक पद्धतीनं घेतलं पाहिजे. म्हणून सर्वाधिक मताधिक्यांनी आज दादांनंतर आपल्याला कोणाला निवडून आणायचंय हे उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल तर ते सुनेत्रा काकींच्या रूपाने आपल्याला या निवडणुकीमध्ये द्यायचंय. माझी आपल्या सर्वांना विनंती राहील, आज आम्ही इथे सर्वजण सुनेत्रा काकींना या माऊलीला पाठबळ देण्यासाठी आलो की आम्ही सर्वजण काकी आपल्या सोबत आहोत. आम्हाला सगळ्यांना दादांनी मार्गदर्शन केलं, आम्हाला सगळ्यांना दादांनी संधी दिली आणि दादांनंतर काय हा विचार आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि समोर असताना आपण उभे राहिला, ठाम पद्धतीने उभे राहिला. तुमच्या मनातलं तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख हे बाजूला सारून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे ऋण आम्ही कधी फेडू शकणार नाही. हे ऋण मला या निमित्ताने व्यक्त करायचं. आणि काकी आज आम्ही सबंध कार्यकर्ते म्हणून आपल्या सोबत आहोत, पण की ही जी तुमच्या आणि असं दादांची विकसित झालेली बारामती बघण्यासाठी आम्ही सगळेजण आजपर्यंत येत राहिलो. तसं पुढच्या कालावधीमध्ये दादांची आणि सुनेत्रा काकींची विकसित झालेली बारामती ही बघायला आम्हाला या ठिकाणी यायचंय. आणि ती संधी तुमच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना समर्थ महाराष्ट्राला त्या निमित्ताने मिळावी अशीच कळकळीची विनंती मी आज या निमित्ताने करते. राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून काकी आपल्याला या ठिकाणी संधी मिळाली. आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं नेहमी एक स्वप्न राहिलं, आम्हाला दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं. आमच्या सगळ्यांची ती इच्छा होती. जरी दादा 6 वेळेला उपमुख्यमंत्री झाले, ते पद मुख्यमंत्री म्हणून जरी मिळालं नसेल तरी आम्ही त्याच पदावर त्याच खुर्चीवर दादांना नेहमी पाहत आलो. कदाचित हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही. पण मला खात्री आहे काकी ते स्वप्न तुमच्या माध्यमातून हे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल. आणि ते स्वप्न पूर्ण होत असताना जसं आपण सगळे दादांना मोकळीक द्यायचा की दादा तुम्ही प्रचाराचा शुभारंभ करा, बाकी आम्ही सगळं बघून घेऊ. तसं आज माझ्या उपस्थित असणाऱ्या सर्व लाडक्या माझ्या बहिणींना, दादांच्या लाडक्या बहिणींना माझी विनंती राहील, आज ही माऊली आपल्या घरातली माऊली आहे, आपली ज्येष्ठ बहीण आहे, आपली माऊली आहे असं समजून आपण प्रत्येकीने जबाबदारीने प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि सर्वाधिक मताधिक्यांनी एक पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्याला आपण कसं निवडून आणू शकतो हे आपल्या माध्यमातून आपल्याला दाखवायचंय. आणि तो संघ आपण सगळ्यांनी आज या प्रचाराच्या शुभारंभ प्रती आपण सगळ्यांनी तो मांडावा आणि त्या पद्धतीने आपण काम करावं अशीच एक दादांची कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी प्रामाणिक विनंती करते. मी सर्व पक्षाचे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी यांचे या निमित्ताने ऋण व्यक्त करीन. ज्या ज्या संघटनांनी आज आदरणीय सुनेत्रा काकींना पाठिंबा दिला त्यांची मी या निमित्ताने ऋण व्यक्त करीन. आणि सबंध कार्यकर्ते जे अतिशय उत्साहाने खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी दादांना गमावलेला असताना दादांच्या कुटुंबासाठी आपण सर्व तत्पर, आपण सुनेत्रा काकींच्या आणि दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत ही भावना व्यक्त करण्यासाठी आलेल्या प्रत्येक दादाप्रेमी प्रत्येक कार्यकर्त्याची मी या निमित्ताने ऋण व्यक्त करते. आणि काकी आपल्याला मनापासून आपल्या सबंध ऐतिहासिक यशस्वी राजकीय वाटचालीसाठी या निमित्ताने आपली जशी दादा आम्हाला सगळ्यांना आपली लेकरं म्हणून संबोधित करायची तशी
आपली एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून, आपली एक लेक म्हणून आपल्यासाठी मी या हनुमान राया चरणी, श्रीकृष्ण चरणी या ठिकाणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महायुती. नक्कीच यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.